आम्ही बहुउद्देशीय PFT यंत्र करणार आहे. आमच्या शाळेचं नाव आहे जनशक्ती विद्यालय देवीगावचा. हे मुख्य विषय आहे की शास्त्र व्यवस्थापन विज्ञान व तंत्रज्ञान. उपविषय असा आहे की बहुउद्देशीय उपविषय अन्न आरोग्य आणि स्वच्छता. या उपकरणाचा विषय असा आहे की बहुउद्देशीय शेती यंत्र. या यंत्राचे हेतू असे की शेतातील अवजारे आम्ही सुलभ पद्धतीने व्हावे व कमी श्रमातून जास्त कमी व्हावे या हेतूने आम्ही यंत्र तयार केले आहे. इथं आपण उसाला वापरणी करण्यासाठी एक गिरती तयार केलेली आहे. याच्या सहाय्याने आपण उसाला वापरू करता येतो. व इथे आपण नारळाची चिंडी घालण्यासाठी आपण इथे तयार केलेले आहे. अशा सहाय्याने आपण नारळाची चिंडी करता येते. या नारळाच्या चिंडीपासून आपल्याला इथं कोकोपीट तयार करता येते. याच्या सहाय्याने आपल्याला कर्बोपट्टी कटिंग करता येते. अशा पद्धतीने आपल्याला कर्बोपट्टी तयार करता येते. सूर्यफुलाच्या बॅग काढण्यासाठी यंत्र तयार केले आहे. इथं या डब्याचा उपयोग की सूर्यफुलाच्या बॅग मक्का कणिक व गुळवीच्या शेंगा साईडला पडू नये, एका जागी पडून म्हणून आपण ते डबा तयार केलेला आहे. इथं आपण सूर्यफूल धरून याच्या साहाय्याने आपल्याला सूर्यफुलाच्या ब्या वेगळ्या करता येतात. व हे मक्का कणिक सोलण्यासाठी आहे. इथं आपण हे जोडून मक्का सोलू शकतो. मक्का एका ठिकाणी पडून म्हणून डबा तयार केला आहे. व इथं आपण सोलर प्लेट जोडलेली आहे. सोलर प्लेटच्या साहाय्याने शेतकऱ्याला रात्रीमध्ये प्रकाश नसतो, प्रकाश यावा म्हणून ते लाईट जोडलेली आहे. व इथं सूर्य प्लेट जोडलेली आहे. याच्या साहाय्याने आपल्याला संध्याकाळी लाईट सुरू करता येते. व ती बॅटरी जोडलेली आहे. आपण ही चार्जर तयार केलेली आहे.